So, we are discussing numericals on chapter number 1, that is rotational dynamics of class 12th science of Maharashtra board. And in today's lecture we are discussing type number 22nd, that is problems on angular momentum and its conservation. The formulae are: angular momentum of rotating body is L is equal to I omega, where L is angular momentum, I represents moment of inertia, and omega represents angular velocity of rotation. I means moment of inertia can be represented like that, mk square. So mk square omega, where k is radius of gyration about that axis of rotation. ज्या ॲक्सिस भोवती बॉडी फिरत असेल त्या ॲक्सिससाठीचीच रेडियस ऑफ गायरेशन ही घ्यायची आहे, तुम्हाला हे लक्षात ठेवा. आणि ओमेगाला आपल्याला लिहिता येतं 2πn. म्हणजे अँग्युलर मोमेंटमचे आपल्याला 3 फॉर्म्युले आहेत: आय ओमेगा किंवा एम के स्क्वेअर ओमेगा किंवा आय इंटू 2πn, जनरल फॉर्म्युला. ठीक आहे. आता कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम सारखंच कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम पण आहे. काय स्टेटमेंट आठवतं का? इफ नो एक्सटर्नल टॉर्क ॲक्ट्स ऑन अ रोटेटिंग बॉडी देन इट्स अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट. हे स्टेटमेंट आपल्याला माहिती आहे आणि त्या स्टेटमेंटवरनं आपल्याला लिहिता येतं इफ टॉर्क इज इक्वल टू 0 देन एल इज इक्वल टू कॉन्स्टंट. अँग्युलर मोमेंटम जर कॉन्स्टंट आहे तर याचा अर्थ हा प्रॉडक्ट आय ओमेगा हा पण कॉन्स्टंट आहे. म्हणजेच एम के स्क्वेअर ओमेगा हे पण कॉन्स्टंट आहे किंवा आय इंटू 2πn हे पण कॉन्स्टंट आहे. म्हणजेच आपल्याला लिहिता येतं I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2, ऑर यू कॅन राईट I1 इंटू N1 इज इक्वल टू I2 इंटू N2. ठीक आहे. कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला किंवा यानुसार तुम्हाला कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमवरचे प्रॉब्लेम सॉल्व करता येतील. पहिले आपण अँग्युलर मोमेंटमवरचे एक्झाम्पल घेऊया आणि नंतर मग कॉन्झर्वेशनवरचे घेऊया. द फर्स्ट एक्झाम्पल इज टेकन फ्रॉम द बोर्ड एक्झाम, दॅट इज ऑक्टोबर 1987. काय म्हटलं एक्झाम्पलमध्ये बघा, कॅल्क्युलेट द अँग्युलर मोमेंटम ऑफ द अर्थ ड्यू टू रोटेशन अबाउट इट्स ओन ॲक्सिस. अर्थ स्वतःच्या ॲक्सिस भोवती फिरत आहे, बरोबर आहे. तर त्या ॲक्सिस भोवती फिरत असताना तिची अँग्युलर मोमेंटम किती असेल ते आपल्याला शोधायचं आहे. अज्युम दॅट अर्थ इज अ स्पियर ऑफ मास 6 × 10⁻24 किलोग्रॅम अँड रेडियस 6400 किलोमीटर. ठीक आहे. मग आपल्याला अँग्युलर मोमेंटम काढायचं म्हणजे एल काढायचं आहे. अर्थचं मास दिलेलं आहे, अर्थची रेडियस दिलेली आहे आणि साहजिकच आहे स्वतःचा स्पिन मोशन अर्थची जर तुम्ही विचारात घेसाल तर त्याचा टाईम पिरियड तुम्हाला माहिती आहे 24 आवर्स, मीन्स 24 × 3600 सेकंद. ठीक आहे. या गिवन व्हॅल्यूज आपल्याला आहेत त्या एक्झाम्पलवरनं. हा टाईम पिरियड आपण घेतला आहे त्या अर्थच्या स्पिन मोशनवरून. तो तुम्हाला दिलेला नव्हता एक्झाम्पलमध्ये, डायरेक्ट गिवन नव्हता. आपल्याला तो कन्सिडर करावा लागला कारण की आपल्याला टाईम पिरियड लागतो. का बरं लागतो? कारण की अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला असतो एल इज इक्वल टू आय ओमेगा, आणि ओमेगा तुम्हाला माहिती नाही, अर्थची अँग्युलर व्हेलॉसिटी माहिती नाही. अँग्युलर व्हेलॉसिटी आपल्याला काढता येते 2π अपॉन कॅपिटल टी या फॉर्म्युल्याने. म्हणजे टाईम पिरियड जर माहिती असेल तर ओमेगा शोधता येतो. ठीक आहे. सो फॉर्म्युला इज एल इज इक्वल टू आय ओमेगा. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया त्या रोटेट होणाऱ्या बॉडीचं, आणि रोटेट होणारी बॉडी आहे अर्थ. अर्थला आपण स्पियर म्हटलेलं आहे, त्यामुळे स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यावा लागेल आपल्याला अबाउट एनी डायमीटर, आणि तो किती असतो 2/5 mr². म्हणून आयच्या ऐवजी घ्या 2/5 mr² ओमेगा. ओमेगाच्या ऐवजी घ्या 2π अपॉन कॅपिटल टी. सो 2 mr² ओमेगा इंटू 2π अपॉन 5t. 2 × 2 झाले 4, पाय मीन्स 3.142, m मीन्स 6 × 10⁻24, r² म्हणजे 6.4 × 6.4 × 1012 अपॉन 5t म्हणजे 5, आणि t म्हणजे टाईम पिरियड ऑफ अर्थ 24 × 3600. याला सॉल्व केलं. लॉकचे कॅल्क्युलेशन तिथे बाजूला दाखवलेलेच आहेत, बघून घ्या. आपल्याला आन्सर मिळतं 7.150 × 10⁻33 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंद. लॉकचे कॅल्क्युलेशन आता सांगण्याची आवश्यकता नाही, लॉकचे कॅल्क्युलेशन मी स्वतः करून दिले तुम्हाला, बघून घ्या फक्त. सेकंड एक्झाम्पल, अ व्हील ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया 1 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. म्हणजे त्या व्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच आय दिलेला आहे आपल्याला 1 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर, इज रोटेटिंग ॲट द स्पीड ऑफ 30 रेडियन पर सेकंद. युनिटकडे लक्ष ठेवा, रेडियन पर सेकंद. म्हणजे ओमेगा दिलं तुम्हाला 30 रेडियन पर सेकंद. ड्यू टू फ्रिक्शन ऑन ॲक्सिस इट कम्स टू रेस्ट. म्हणजे पहिले तो 30 रेडियन पर सेकंद या वेगाने फिरत आहे, नंतर तो रेस्ट आहे. म्हणजे पहिली अँग्युलर व्हेलॉसिटी 30 रेडियन पर सेकंद आहे, नंतरची अँग्युलर व्हेलॉसिटी 0 आहे. पहिल्या अँग्युलर व्हेलॉसिटीला मी ओमेगा 0 म्हटलं, नंतरच्या अँग्युलर व्हेलॉसिटीला मी ओमेगा 1 म्हटलं. इन 10 मिनिट म्हणजे टाईम इंटरवल दिला 10 मिनिट म्हणजे 600 सेकंद. कॅल्क्युलेट
टोटल वर्क डन बाय फ्रिक्शन. वर्क डन किती होईल ते विचारलं आपल्याला त्याला थांबवत असताना. द ॲव्हरेज टॉर्क ऑफ फ्रिक्शन, हे फ्रिक्शन सुरू असताना किती टॉर्क त्या ठिकाणी ॲव्हरेजली ॲक्ट होईल ते आपल्याला विचारलं आहे. आणि द अँग्युलर मोमेंटम ऑफ व्हील 2 minutes बिफोर इट स्टॉप. बघा थांबल्यानंतर तर अँग्युलर मोमेंटम झिरोच होणार आहे, पण थांबायच्या पहिले 2 मिनिट अगोदर त्याचा अँग्युलर मोमेंटम किती असेल ते आपल्याला विचारलेलं आहे. आता एक एक पार्ट करू आपण. पहिले आपण वर्क डन बाय फ्रिक्शन काढू. द वर्क डन बाय फ्रिक्शन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन. ज्या कायनेटिक एनर्जीनी फिरत होता त्याला आपण थांबवतोय, म्हणजे त्याची पूर्ण कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन आपण 0 करतोय, आणि ही कमी झालेली कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन म्हणजेच वर्क डन. सो वर्क इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजेच इनिशियल कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन मायनस फायनल कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन. सो हाफ आय ओमेगा 0 स्क्वेअर मायनस हाफ आय ओमेगा 1 स्क्वेअर. ओमेगा 1 हा 0 झालेला आहे, त्यामुळे सेकंड टर्म 0 होऊन जाईल. सो हाफ आयची व्हॅल्यू 1 आहे, ओमेगा 0 30 आहे. सो 30चा स्क्वेअर 900/2 म्हणजेच 450 joules. ठीक आहे, ही झाली वर्क डन म्हणजे चेंज इन कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन. मग आता आपल्याला टॉर्क शोधायचा आहे. मग त्यासाठी कायनेमॅटिकल इक्वेशन घेऊ, कारण की बॉडी स्लो डाऊन होत आहे फ्रिक्शनमुळे, आणि साहजिकच आहे अँग्युलर ॲक्सलरेशन कॉन्स्टंट असेल. सो ओमेगा 1 इज इक्वल टू ओमेगा 0 प्लस अल्फा टी. फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन घेतला आपण. ओमेगा 1 होत आहे 0 म्हणजे बॉडी स्टॉप होते. इनिशियल अँग्युलर वेलोसिटी 30 आहे. अल्फा आपल्याला काढायचा आहे आणि टाईम इंटरवल 600 सेकंद दिलेला आहे, 600 सेकंद. सो अल्फा इज इक्वल टू -30/600 मीन्स -1/20 मीन्स -0.05 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. एवढं आपल्याला अँग्युलर रिटार्डेशन मिळालं. मायनस साईन का दाखवत आहे, अँग्युलर रिटार्डेशन तिथे आहे म्हणून मायनस साईन आलेली आहे. आता टॉर्क काढायचं आपल्याला. किती टॉर्क ॲक्ट होईल, रिटार्डिंग टॉर्क किती असेल तो, तर टी इज इक्वल टू आय अल्फा. सो आय म्हणजे 1 आणि अल्फा म्हणजे -0.05. सो -0.05 न्यूटन मीटर. हा पण रिटार्डिंग टॉर्क असेल, कारण की हा मोशनला अपोज करणार आहे. टॉर्क पण मिळाला, वर्क पण मिळालं. आता आपल्याला शोधायचं आहे अँग्युलर मोमेंटम 2 मिनिट थांबायच्या पहिले. त्याच्याकडे लक्ष ठेवा. थांबायच्या पहिले 2 मिनिट, 10 मिनिटामध्ये बॉडी थांबत आहे. 2 मिनिट पहिले म्हणजे 8 मिनिटानंतर किंवा 8 मिनिटाच्या इन्स्टंटला त्याचा अँग्युलर मोमेंटम किती असेल ते शोधायचं आहे. सो टू फाइंड द अँग्युलर मोमेंटम ऑफ मोमेंटम 2 minutes बिफोर मीन्स ॲट टाईम टी इज इक्वल टू 8 minutes म्हणजेच 480 सेकंद. मग अँग्युलर वेलॉसिटी ॲट मिनिट बिकम्स 8व्या मिनिटाला त्याची अँग्युलर वेलॉसिटी किती होईल ते काढून घेऊ आपण. पुन्हा फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन घेतलं. सो ओमेगा इज इक्वल टू ओमेगा 0 प्लस अल्फा टी. सो ओमेगा 0 आहे 30, अल्फा आहे -0.05, टी आहे 480 सेकंद. सो 30 + 24 30 - 24 इले, कारण की हा मायनस आहे. 30 - 24 म्हणजे 6 रेडियन पर सेकंद. ही झालेली असेल त्याची अँग्युलर वेलॉसिटी केव्हा, 8 मिनिटानंतर. 10 मिनिटानंतर तर झिरोच होणार आहे. 8 मिनिटानंतर त्याची अँग्युलर वेलॉसिटी झालेली आहे 6 रेडियन पर सेकंड. सो अँग्युलर मोमेंटम ॲट टाईम टी इज इक्वल टू 8 minutes दॅट इज 2 minutes बिफोर स्टॉपिंग इज. म्हणून मग त्या 8व्या मिनिटाला त्याची अँग्युलर मोमेंटम किती असेल, तर फॉर्म्युला आहे एल इज इक्वल टू आय ओमेगा. आय आहे 1 आणि ओमेगा किती आहे, 6 रेडियन पर सेकंड. सो 1 × 6 म्हणजेच 6 kg/m² पर सेकंद. एवढी त्याची अँग्युलर मोमेंटम असेल 8व्या मिनिटाला किंवा 2 minutes बिफोर स्टॉपिंग. ठीक आहे. द नेक्स्ट एक्झाम्पल इज अ फ्लाय व्हील इन द फॉर्म ऑफ डिश is rotating about an axis passing through its center and perpendicular to the plane, losses 100 joule of energy. म्हणजे ती जी फिरणारी फ्लाय व्हील आहे किंवा डिश आहे ती 100 joule ऑफ एनर्जी लॉस करते. आता फिरणारी डिश कोणती एनर्जी लॉस करेल, तर कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन तिची लॉस झालेली असेल कितीनी, 100 joule. सो चेंज इन कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन इज 100 joule. वेन स्लोईंग डाऊन फ्रॉम 60 RPM टू 30 RPM. एवढी एनर्जी केव्हा ती लॉस करत आहे, जेव्हा तिची फ्रिक्वेन्सी 60 RPM टू 30 RPM एवढी चेंज होते तेव्हा. म्हणजे पहिली फ्रिक्वेन्सी आहे 60 RPM म्हणजे 1 RPS आणि नंतरची फ्रिक्वेन्सी आहे 30 RPM म्हणजे 0.5 RPS. असा फ्रिक्वेन्सीचा चेंज जेव्हा होतो म्हणजे बॉडीचा स्लो डाऊन जेव्हा होते तेव्हा तिची लॉस झालेली कायनेटिक एनर्जी असते 100 joule. एवढं आपल्याला दिलेलं आहे. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेम ॲक्सिस अँड चेंज इन इट्स अँग्युलर मोमेंटम. तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया शोधायचं आहे म्हणजे आय शोधायचं आहे आणि चेंज इन अँग्युलर मोमेंटम पण आपल्याला शोधायची आहे. मग आता आपल्याला काय करता येईल बघा. दोन्ही फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहेत, चेंज इन कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन दिलेलं आहे. त्याच्यावरून मी चेंज इन कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनचा फॉर्म्युला घेतो. चेंज इन कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन इज इक्वल टू इनिशियल कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन मायनस फायनल कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन, किंवा उलटं केलं तरी चालेल.
सो हाफ आय ओमेगा 1 स्क्वेअर मायनस हाफ आय ओमेगा 2 स्क्वेअर. सो हाफ आय ओमेगा 1 म्हणजेच ओमेगाच्या ऐवजी 2 पाय एन ठेवता येतं आपल्याला. ओमेगा 1चा स्क्वेअर असल्यामुळे 4 पाय स्क्वेअर एन 1 स्क्वेअर आणि ओमेगा 2चा स्क्वेअर असल्यामुळे 4 पाय स्क्वेअर एन 2 स्क्वेअर असं लिहिता येतं. आपण 4 पाय स्क्वेअर कॉमन काढला, हाफ आणि आय पण कॉमन काढला, तर ब्रॅकेटमध्ये राहील एन 1 स्क्वेअर मायनस एन 2 स्क्वेअर. म्हणून चेंज इन कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याजवळ झाला हाफ आय 4 पाय स्क्वेअर इन ब्रॅकेट एन 1 स्क्वेअर मायनस एन 2 स्क्वेअर. व्हॅल्यूज पुटअप करूया. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला त्यामुळे तयार होईल आपल्याजवळ चेंज इन कायनेटिक एनर्जी अपॉन 2 पाय स्क्वेअर एन 1 स्क्वेअर मायनस एन 2 स्क्वेअर. व्हॅल्यूज पुटअप केल्या आणि आपल्याला मी इथं चेंज इन कायनेटिक एनर्जी 100, 2 पाय स्क्वेअर म्हणजे 9.87, एन 1 स्क्वेअर म्हणजे 1, एन 2 स्क्वेअर म्हणजे 0.25. सो 100/2 इंटू 9.87 इंटू 0.75 म्हणजे 100/14.805 म्हणजे 6.75 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळाला. आपल्याला चेंज इन अँग्युलर मोमेंटम पण काढायची आहे. मग चेंज इन अँग्युलर मोमेंटमसाठी फॉर्म्युला होईल डेल्टा एल इज इक्वल टू L1 मायनस L2. L1 म्हणजेच आय ओमेगा 1 मायनस आय ओमेगा 2, L2 म्हणजेच आय ओमेगा 2. आता आयला सफिक्स का नाही दिला मी, कारण की बॉडी एकच आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया नाही बदलणार, अँग्युलर वेलॉसिटी बदलत आहे बॉडीची, म्हणून ओमेगा 1 ओमेगा 2 आणि आयला मात्र सफिक्स दिला नाही. सो आय ओमेगा 1च्या ऐवजी 2 पाय N1, ओमेगा 2च्या ऐवजी 2 पाय N2, 2 पाय कॉमन काढला, N1 मायनस N2 राहिलं ब्रॅकेटमध्ये. सो आयची व्हॅल्यू आहे 6.75, 2 पाय म्हणजे 3.142, N1 आहे 1, N2 आहे 0.5. सॉल्व केलं आपल्याला मिळालं 21.21 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड अँड दिस इज नथिंग बट द चेंज इन अँग्युलर मोमेंटम ऑफ दॅट बॉडी. आता या एक्झाम्पलपासून समोरची मी जे एक्झाम्पल घेतोय ते घेतोय कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमवरचे. प्रत्येक टाईपवर मी फक्त एकच एक्झाम्पल घेतलं आहे. त्या टाईपनुसार तुम्ही समजून घ्या कशा प्रकारे ते एक्झाम्पल सोडवायचं आहे. तर आकडे बदलून नंबर ऑफ एक्झाम्पल्स तुम्हाला तयार करता येतील. मी फक्त एका टाईपवरचं एकच घेतलं आहे. समोरचे 3-4 प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत बघा. अ बॅलेट डान्सर स्पिन्स अबाउट अ व्हर्टिकल ॲक्सिस ॲट 120 RPM विथ आर्म्स आउट स्ट्रेच्ड. म्हणजे एक बॅलेट डान्सर आहे आणि ती त्या ठिकाणी व्हर्टिकल ॲक्सिस भोवती फिरत आहे विथ आर्म्स आउट स्ट्रेच, म्हणजे तिचे हात बॉडीपासून दूर आहेत आणि फिरत असताना तिची फ्रिक्वेन्सी किती 120 RPM, म्हणजे पहिली फ्रिक्वेन्सी 120 RPM म्हणजे 2 RPS. ठीक आहे. विथ हर आर्म्स फोल्डेड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन डिक्रीजेस. जर इनी स्वतःचे हात फोल्ड करून घेतले तर मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होईल. डिक्रीजेस बाय 40%, म्हणजे तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया 40% कमी होतोय. म्हणजे राहील किती शिल्लक 60% शिल्लक राहील. म्हणजे नंतरचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल पहिल्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या 60%. 60% कसं लिहितो आपण 0.6 आणि मल्टिप्लाय करतो त्या संख्येला, 60% आपल्याला मिळतात. सो I2 इज 0.6 टाइम्स I1. म्हणजे नंतरचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्या बॅलेट डान्सरचा होणार आहे 0.6 टाइम्स I1. कॅल्क्युलेट द न्यू रेट ऑफ रोटेशन. तर तिच्या नंतरची फ्रिक्वेन्सी किती असेल ते आपल्याला काढायचं आहे. बघा आता व्यवस्थित हे एक्झाम्पल कसं सोडवायचं. विथ आर्म्स आउट स्ट्रेच म्हणजे जेव्हा त्या बॅलेट डान्सरचे हात दूर असतात बॉडीपासनं तेव्हाची अँग्युलर मोमेंटम. द अँग्युलर मोमेंटम इज L1 इज इक्वल टू I1 ओमेगा 1 म्हणजेच I1 2 पाय N1. विथ आर्म्स फोल्डेड द अँग्युलर मोमेंटम इज, जेव्हा ती हात जवळ घेईल बॉडीच्या तेव्हा तिची अँग्युलर मोमेंटम किती होईल, ती होईल L2 I2 ओमेगा 2 म्हणजेच ती होईल I2 इंटू 2 पाय N2. आता जेव्हा ती हात जवळ घेईल तेव्हा कोणत्याही प्रकारचा एक्सटर्नल टॉर्क त्या बॉडीवर ॲक्ट होत नाही किंवा त्या बॅलेट डान्सरवर ॲक्ट होत नाही. सो ॲज नो एक्सटर्नल टॉर्क ॲक्ट्स ड्युरिंग दिस चेंज, सो युझिंग कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. म्हणून मग अँग्युलर मोमेंटम बिफोर फोल्डिंग द हँड इज इक्वल टू अँग्युलर मोमेंटम आफ्टर फोल्डिंग द हँड, म्हणजेच L1 इज इक्वल टू L2 म्हणजेच I1 N1 इज इक्वल टू I2 N2 म्हणजेच N2 असेल I1 N1 अपॉन I2. I1 आपल्याला माहिती नाही आहे, N1 आहे 120 आणि I2 आहे 0.6 टाइम्स I1. हा I1 झाला I1 झाला कॅन्सल आणि 120ला 0.6 भागा तर ते येतं 200. सो N2 इज 200 RPM. म्हणजे जर त्या बॅलेट डान्सरनी स्वतःचे हात जवळ घेतले बॉडीच्या तर पहिले तिची फ्रिक्वेन्सी 120 RPM होती, तर ती नंतर झालेली असेल वाढलेली असेल, ती साहजिकच आहे, ती झाली आहे 200 RPM. लक्ष ठेवा, जेव्हा ती हात जवळ घेईल तेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होईल आणि मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होईल म्हणजेच अँग्युलर वेलॉसिटी वाढेल. हेच एक्झाम्पल थोडं वेगळ्या प्रकारे विचारलं गेलं होतं म्हणून मुद्दाम टाकलं आहे.
अ बॅलेट डान्सर स्पिन्स अबाउट अ व्हर्टिकल ॲक्सिस ॲट 2.5 रेडियन पर सेकंद विथ आर्म्स आउट स्ट्रेच. म्हणजे जेव्हा तिचे हात बॉडीपासून दूर असतात तेव्हा तिची अँग्युलर व्हेलॉसिटी किती आहे 2.5 पाय रेडियन पर सेकंद. विथ हर आर्म्स फोल्डेड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन चेंजेस बाय, आता डिक्रीजेस बाय नाही म्हटलं त्यांनी, चेंजेस बाय 25%. आता मला सांगा 25%नी जर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया बदलतोय तर तो वाढेल की कमी होईल? जर हँड फोल्ड केले तर मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होईल आणि फोल्ड असलेले हँड जर त्याने आउटस्ट्रेच केले तर मोमेंट ऑफ इनर्शिया वाढतो, हे लक्षात ठेवा. आता इथे फोल्ड करत आहे म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया 25%नी कमी होईल. कॅल्क्युलेट न्यू रेट ऑफ रिव्होल्युशन इन RPM. ठीक आहे, मग पहिला अँग्युलर व्हेलॉसिटी आहे 2.5 रेडियन पर सेकंद. नंतरचा मोमेंट ऑफ इनर्शिया पहिल्या मोमेंट ऑफ इनर्शियापेक्षा 25% कमी, म्हणजे नंतरचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल 75% ऑफ इनिशियल मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे 0.75 टाइम्स I1. ओमेगा 2 काढायचं आहे आपल्याला, नंतरची फ्रिक्वेन्सी ऑफ न्यू रेट ऑफ रोटेशन काढायचं आहे आणि तो काढायचा इन RPM, म्हणजे फ्रिक्वेन्सी काढायची तुम्हाला. RPM काढायची म्हणजे फ्रिक्वेन्सी काढायची. पुन्हा त्याच प्रकारे द इनिशियल अँग्युलर मोमेंटम विथ आर्म्स आउटस्ट्रेच L1 इज इक्वल टू I1 ओमेगा 1. द फायनल अँग्युलर मोमेंटम विथ आर्म्स फोल्डेड L2 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. ॲज नो एक्सटर्नल टॉर्क इज अप्लाइड सो युझिंग कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, म्हणजेच L1 इज इक्वल टू L2, म्हणजेच I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2, म्हणजेच ओमेगा 2 इज इक्वल टू I1 ओमेगा 1 अपॉन I2. सो I1 ओमेगा 1ची व्हॅल्यू 2.5 पाय आणि I2ची व्हॅल्यू 0.75 टाइम्स I1. I1 झाला कॅन्सल. हा 2.5 0.75 ला भाग देत आहे तुम्हाला. सो 2.5 इंटू 0.3 जा दॅट इज 0.75, म्हणजे आपल्याला ॲन्सर मिळतं 0 पाय अपॉन 0.3 रॅडियन पर सेकंद. आपल्याला रॅडियन पर सेकंदमध्ये उत्तर नाही पाहिजे, आपल्याला उत्तर पाहिजे कशामध्ये? RPMमध्ये. मग ओमेगा 2ला मी फ्रिक्वेन्सीमध्ये कन्वर्ट केलं. सो ओमेगा 2च्या ऐवजी 2 पाय N2, हा 2 पाय ट्रान्सफर केला इकडे, सॉरी पाय कॅन्सल केला, 2 इकडे ट्रान्सफर केला. सो N2 इज इक्वल टू 1/0.6 हर्ट्स आणि 1/0.6 हर्ट्सला आपल्याला RPMमध्ये कन्वर्ट करायचं आहे. हे पर सेकंद झालं. पर मिनिटमध्ये करण्यासाठी काय करावं लागेल? 60नी मल्टिप्लाय करावं लागेल. सो 1/0.6 इंटू 60, 0.6नी 60ला डिवाईड केलं तर 100चा भाग जातो, म्हणजे आपल्याला ॲन्सर मिळतं 100 RPM. आपला ॲन्सर याला 100 RPM. आता समोरची जी 3 एक्झाम्पल्स आहेत त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. पहिल्या एक्झाम्पलमध्ये मी एका रोटेट होणाऱ्या व्हीलला रेस्टला असणारा व्हील कपल करतोय. ठीक आहे. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये पहिल्या फिरणाऱ्या व्हीलला दुसरं फिरणारं व्हील मी अटॅच करणार आहे, पण दुसरं फिरणारं व्हील हे अपोजिट डायरेक्शननी फिरत आहे असं कपलिंग करणार आहे. आणि तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये मी दोन्ही व्हील फिरतायत, दोन्ही व्हील एकाच दिशेने फिरतायत आणि दोघांना कपल करतोय. 3 प्रकारचे एक्झाम्पल्स कसे सोडवायचे कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमनुसार त्याकडे व्यवस्थित लक्ष द्यावा. कुठे अँग्युलर मोमेंटमचं ॲडिशन करायचं, कुठे सबट्रॅक्शन करायचं, कुठे झिरो घ्यायचं, हे या ठिकाणी बरोबर क्लिअर करून ठेवा माइंडमध्ये. कारण की या प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला बोर्डामध्ये पण येतात आणि तुमच्या नीट आणि JEE पण येतात. अ व्हील इज रोटेटिंग विथ ॲन अँग्युलर स्पीड ऑफ 500 RPM ऑन अ शाफ्ट. म्हणजे एक व्हील फिरत आहे की ज्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? 500 RPM. अ सेकंड आयडेंटिकल व्हील, दुसरं आयडेंटिकल व्हील म्हणजे या पहिल्या व्हीलसारखंच इनिशियली ॲट रेस्ट, पण ते रेस्टला आहे, इज सडनली कपल्ड ऑन द सेम शाफ्ट. त्या फिरणाऱ्या व्हीलवर आपण एक दुसरं व्हील बसवलं त्या शाफ्टवर, दुसरं व्हील मात्र ॲट रेस्ट होतं. हां, व्हॉट इज द अँग्युलर स्पीड ऑफ रिझल्टंट कॉम्बिनेशन. मग दोन्ही व्हील कपल केल्यानंतर किती फ्रिक्वेन्सीनी ती कॉम्बिनेशन फिरेल ती फ्रिक्वेन्सी आपल्याला काढायची आहे. अज्युम मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ शाफ्ट टू बी निग्लिजिबल. हे मार्च 1993 मध्ये विचारलेलं एक्झाम्पल. पहिली फ्रिक्वेन्सी दिलेली आपल्याला 500 RPM म्हणजे त्या पहिल्या फिरणाऱ्या व्हीलची, आणि N2 म्हणजे दोघांना एकत्र कपल केल्यानंतरची फ्रिक्वेन्सी किती व्हील ती फ्रिक्वेन्सी आपल्याला शोधायची आहे. मग बघा आता, इनिशियली फर्स्ट व्हील इज रोटेटिंग अँड सेकंड नॉट रोटेटिंग, सो टोटल इनिशियल अँग्युलर मोमेंटम इज. पहिलं व्हील रोटेट होत आहे, दुसरं मात्र काही रोटेट होत नाही, त्यामुळे टोटल इनिशियल अँग्युलर मोमेंटम किती असेल त्याला मी म्हणतो L1. L1 म्हणजे इनिशियल अँग्युलर मोमेंटम.
तर पहिल्या व्हीलची अँग्युलर मोमेंटम प्लस दुसऱ्या व्हीलची अँग्युलर मोमेंटम अशा दोन्ही व्हीलच्या अँग्युलर मोमेंटमची आपल्याला ॲडिशन करावी लागेल. म्हणजे आय ओमेगा वन म्हणजेच पहिल्या व्हीलची अँग्युलर व्हेलॉसिटी, आय ओमेगा टू म्हणजे दुसऱ्या व्हीलची अँग्युलर व्हेलॉसिटी. पण दुसरं व्हील ॲट रेस्ट आहे म्हणजे ओमेगा टू काय 0 आहे, म्हणून ही सेकंड टर्म व्हील 0 आणि पहिली टर्म असेल आपला जो आय इंटू 2πn1, ओमेगा वनच्या ऐवजी 2πn1. सो L1 इज इक्वल टू आय इंटू 2πn1, त्याला इक्वेशन नंबर 1 मी म्हटलं. म्हणजे दुसरं व्हील कपल करण्याच्या पहिले टोटल अँग्युलर मोमेंटम एवढी आहे. आता सेकंड व्हील आपण त्या पहिल्या व्हीलला कपल करतो आहे. व्हेन सेकंड व्हील गेट कपल्ड टू फर्स्ट रोटेटिंग व्हील द फायनल अँग्युलर मोमेंटम इज, द फायनल अँग्युलर मोमेंटम किती असेल आय इंटू ओमेगा. त्या फायनल अँग्युलर मोमेंटमला मी L2 म्हटलं. आय म्हणजेच दोन्ही व्हीलच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची बेरीज म्हणजे टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया आय प्लस आय, कारण की दोन्ही आयडेंटिकल व्हील आहेत म्हणून दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया सारखा असेल म्हणून आय प्लस आय इंटू दोन्ही व्हील एकत्र जोडल्यानंतर ते एका कोणत्या तरी अँग्युलर व्हेलॉसिटीने फिरतील. ती अँग्युलर व्हेलॉसिटी समजा ओमेगा टू. सो इट इज ट्वाईस आय आणि ओमेगा टूच्या ऐवजी ट्वाईस पाय N2. ही झाली फायनल अँग्युलर मोमेंटम जेव्हा तुम्ही दुसरं व्हील पहिल्या व्हीलला कपल्ड करसाल त्यानंतरची. ठीक आहे. आता कपलिंग करताना आपण कोणत्याच प्रकारचा टॉर्क अप्लाय केलेला नाही आहे. ॲज नो टॉर्क इज अप्लाइड, सो युझिंग कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम बिफोर कपलिंग इज इक्वल टू अँग्युलर मोमेंटम ऑफ आफ्टर कपलिंग म्हणजे L1 इज इक्वल टू L2. L1 ची किंमत किती आहे इक्वेशन 1 मध्ये आपल्याला माहिती आहे ती L1 ची किंमत आय इंटू 2πn1. सो आय इंटू 2πn1 आणि L2 ची किंमत पण माहिती आहे ट्वाईस आय इंटू ट्वाईस पाय N2, ट्वाईस आय इंटू ट्वाईस पाय N2, ट्वाईस पाय कॅन्सल झाला, आय कॅन्सल झाला. सो N2 इज इक्वल टू N1 अपॉन 2, N1 अपॉन 2. N1 किती होतं 500. सो 500 अपॉन 2 म्हणजेच 250 RPM. म्हणजे दुसरं व्हील जे रेस्टला होतं ते या फिरणाऱ्या व्हीलवर जर आपण कपल्ड केलं तर फ्रिक्वेन्सी, दुसरं व्हील आयडेंटिकल आहे हां, दुसरं व्हील आयडेंटिकल असल्यामुळे फ्रिक्वेन्सी अर्धी झाली. ते जर आयडेंटिकल नसतं तर फ्रिक्वेन्सी काहीतरी वेगळी झाली असती. याच्या पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं की एक व्हील रोटेट होत होतं आणि आयडेंटिकल व्हील आपण त्याला कपल्ड केलं. आता या एक्झाम्पलमध्ये लक्ष ठेवा. टू व्हील्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया 4 kg/m², दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया सारखा आहे 4 kg/m², रोटेट साइड बाय साइड ॲट द रेट ऑफ 120 RPM अँड 240 RPM. एक व्हील रोटेट होत आहे 120 RPM या फ्रिक्वेन्सीनी आणि दुसरं व्हील रोटेट होत आहे 240 RPM या फ्रिक्वेन्सीनी इन अपोजिट डायरेक्शन. या शब्दाकडे लक्ष ठेवा. दोघांची फिरण्याची दिशा एकमेकांच्या विरुद्ध आहे. इफ नाव बोथ द व्हील्स आर कपल्ड बाय मीन्स ऑफ वेटलेस शाफ्ट, दोन्ही व्हीलला आपण कपल्ड केलं शाफ्टच्या साहाय्याने एका, सो दॅट बोथ द व्हील्स नाव रोटेट विथ कॉमन अँग्युलर व्हेलॉसिटी. दोघांना कपल केल्यानंतर दोघंही एका ठराविक अँग्युलर व्हेलॉसिटीने फिरतील. फाइंड द न्यू स्पीड ऑफ रोटेशन. हे एक्झाम्पल मात्र क्वेश्चन बँकमधलं आहे, 3 मार्कासाठी विचारलेलं. बघा आता काय काय त्या ठिकाणी म्हणता येईल तुम्हाला. I1 आणि I2 आहे 4 kg/m². पहिल्याची फ्रिक्वेन्सी 120 RPM आहे, दुसऱ्याची फ्रिक्वेन्सी 240 RPM आहे आणि नंतरची कंबाईन फ्रिक्वेन्सी आपल्याला शोधायची म्हणजे N3 काढायचं आहे. ठीक आहे. मग इनिशियल अँग्युलर मोमेंटम बिफोर कपलिंग म्हणजे दोन्ही व्हील कपल करण्याच्या पहिले अँग्युलर मोमेंटम किती असेल तर टोटल अँग्युलर मोमेंटम बिफोर कपलिंग त्याला मी L1 म्हणतो. तर पहिल्या व्हीलची अँग्युलर मोमेंटम प्लस दुसऱ्या व्हीलची अँग्युलर मोमेंटम आपल्याला घ्यावी लागेल. सो I1 ओमेगा 1. आता -I2 ओमेगा 2 केलं आहे मी. का बरं -I2 केलं? कारण की दुसरं व्हील पहिल्या व्हीलच्या अपोजिट डायरेक्शननी फिरत आहे म्हणून मग अँग्युलर मोमेंटमचं सबट्रॅक्शन करावं लागेल. दोन्ही व्हीलचं फिरण्याची डायरेक्शन अपोजिट असेल तर हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. I1 आणि I2 सारखेच आहेत 4 kg/m². सो आय कॉमन काढला. ओमेगा 1च्या ऐवजी 2πn1, ओमेगा 2च्या ऐवजी 2πn2. सो 2πn1 - N2. ठीक आहे. मग व्हेन दे आर, हे कपलिंगच्या पहिलेच झाली. टोटल अँग्युलर मोमेंटम बिफोर कपलिंग I इंटू 2π इंटू N1 - N2. व्हेन दे आर कपल्ड टुगेदर द फायनल अँग्युलर मोमेंटम बिकम्स. आता जेव्हा दोघांना कपल्ड केला जाईल तेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया किती होईल? दोघांच्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या बेरजे एवढा म्हणजे I1 + I2. आणि दोघांना कपल केल्यानंतर ते ठराविक फ्रिक्वेन्सीने रोटेट होतील किंवा ठराविक अँग्युलर व्हेलॉसिटीने रोटेट होतील आणि ती असेल ओमेगा 3. सो I ओमेगा म्हणजेच I1 + I2 टाइम्स ओमेगा 3. सो L2 इज इक्वल टू 2I ओमेगा 3 असं तुम्हाला लिहिता येतं किंवा ओमेगा 3च्या ऐवजी 2πn3 तुम्हाला पण घेता येतं. पण दुसरं व्हील कपल करताना कोणतंच वर्क झालेलं नाही किंवा कोणताच टॉर्क आपण अप्लाय केलेला नाही आहे.
त्यामुळे कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमनुसार अँग्युलर मोमेंटम बिफोर कपलिंग इज इक्वल टू अँग्युलर मोमेंटम आफ्टर कपलिंग. अँग्युलर मोमेंटम बिफोर कपलिंग आहे आय इंटू 2π n1 + n2 आणि अँग्युलर मोमेंटम आफ्टर कपलिंग आहे ट्वाईस आय आणि ω3च्या ऐवजी 2π n3. आपल्याला n3 काढायचं आहे, त्यामुळे n3 इज इक्वल टू हा n1 + n2 हा n1 - n2 पाहिजे, हा n1 - n2 अपॉन हा 2π कॅन्सल झालेला, हा 2 राहिला, हा 2. सो n1 - n2 अपॉन 2. सो 240 - 120 अपॉन 2 म्हणजे 60 RPM. इथे n1 - n2 पाहिजे, हां माझ्याकडनं ते n1 + n2 झालेलं आहे, ते तुम्ही n1 - n2 करजा. सो आन्सर इज 60 RPM. म्हणजे अपोजिट डायरेक्शननी रोटेट होणारे व्हील जर तुम्ही कपल्ड केले तर तिथे तुम्हाला दोन्ही व्हीलचे अँग्युलर मोमेंटम इनिशियल अँग्युलर मोमेंटमची जर ॲडिशन करायची असेल तर ती सबट्रॅक्शन करावी लागते, हे लक्षात ठेवा. आता पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण रेस्टला असणारं व्हील कपल केलं होतं, दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपण अपोजिट डायरेक्शननी फिरणारं व्हील कपल केलं होतं. आता हे तिसरं एक्झाम्पल की ज्यामध्ये दोन्ही व्हील एकाच डायरेक्शननी रोटेट होत आहेत आणि त्यांना आपण कपल करतोय. सो 2 व्हील्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया 5 kg/m² rotate side by side at the rate of 120 RPM and 240 RPM respectively in same direction. If now both the wheels are coupled by means of weightless shaft so that both the wheels are now rotate with common angular velocity, find the new speed of rotation. तर नंतरची फ्रिक्वेन्सी त्यांची काढायची सेम त्याच प्रकारे, फक्त थोडासा चेंज. इनिशियल अँग्युलर मोमेंटम बिफोर कपलिंग काय फॉर्म्युला L1, त्याला आपण इनिशियल अँग्युलर मोमेंटम म्हटलं आहे. तर पहिल्याची अँग्युलर मोमेंटम पहिल्या व्हीलची प्लस दुसऱ्या व्हीलची अँग्युलर मोमेंटम I1 ω1 + I2 ω2. आता इथे प्लस का बरं केलं, कारण की दोन्ही व्हील एकाच डायरेक्शननी फिरत आहेत म्हणून प्लस झालं आहे. आणि I1 आणि I2 सारखेच आहेत 5 kg/m². सो ω1च्या ऐवजी 2π n1, ω2च्या ऐवजी 2π n2. सो 2πi I1 आणि I2 म्हणजेच I आहे, हां इन ब्रॅकेट n1 + n2. ही झाली टोटल इनिशियल अँग्युलर मोमेंटम. त्याच प्रकारे जेव्हा आपण त्यांना कपल्ड करू, वेन दे आर कपल्ड टुगेदर द अँग्युलर मोमेंटम बिकम्स, तर फायनल अँग्युलर मोमेंटम असेल L2. तर I ω हा फॉर्म्युला, आय म्हणजेच त्या दोन्ही व्हीलचा टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे I1 + I2 इंटू ω3. सो ट्वाईस I ω3 म्हणजे ट्वाईस I 2π n3. ही झाली फायनल अँग्युलर मोमेंटम. कपल्ड करण्याच्या पहिलीची अँग्युलर मोमेंटम, कपल्ड केल्यानंतरची अँग्युलर मोमेंटम. पण या ठिकाणी आपण कोणताच एक्सटर्नल टॉर्क अप्लाय करत नाही आहे, ॲज नो एक्सटर्नल टॉर्क इज अप्लाइड. सो युझिंग प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, सो L1 इज इक्वल टू L2 म्हणजेच इनिशियल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू फायनल अँग्युलर मोमेंटम म्हणजेच 2πi n1 + n2 इज इक्वल टू 2πi ट्वाईस n3. बरोबर आहे, 2π कॅन्सल होईल. सो n1 + n2 इज इक्वल टू ट्वाईस n3. सो n3 इज इक्वल टू n1 + n2 अपॉन 2 म्हणजेच 120 + 240 अपॉन 2 म्हणजे 360 अपॉन 2 म्हणजेच 180 RPM. हा असा त्यातला तिसरा प्रकार. त्यातला अजून एक वेगळा प्रकार बघा, हे एक्झाम्पल मार्च 94 मध्ये पण विचारलं होतं आणि फेब्रुवारी 2015च्या एक्झाममध्ये पण विचारलं होतं. काय म्हटलं बा, अ हॉरिझॉन्टल डिश इज फ्रीली रोटेटिंग अबाउट अ व्हर्टिकल ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर ॲट द रेट ऑफ 100 RPM. म्हणजे ही डिश फिरत आहे अबाउट अ व्हर्टिकल ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर आणि किती फ्रिक्वेन्सीनी 100 RPMनी. अ बॉब ऑफ वॅक्स ऑफ मास 20 ग्रॅम फॉल्स ऑन द डिश अँड स्टिक्स टू इट ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 सेंटीमीटर फ्रॉम द ॲक्सिस. या फिरणाऱ्या डिशवर एक आपण बॉब ऑफ वॅक्स टाकला म्हणजे मेणाचा गोळा टाकला की जो 5 सेंटीमीटर अंतरावर स्टिक होतोय म्हणजे चिटकतोय आणि त्या डिशसोबत फिरत राहतोय. इफ द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिश अबाउट द गिवन ॲक्सिस इज 2 × 10⁻⁴ kg/m². जर या डिशचा मोमेंट ऑफ इनर्शिया एवढा आहे, फाइंड न्यू फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन ऑफ द डिश. तर तो बॉब टाकल्यानंतर त्या फिरणाऱ्या डिशची फ्रिक्वेन्सी किती होईल ते आपल्याला विचारलं आहे. ठीक आहे, पहिले किती फ्रिक्वेन्सीनी फिरत आहे ती 100 RPMनी. त्या डिशचं मास, त्या बॉबचं मास किती आहे 20 ग्रॅम. किती अंतरावर टाकलं आहे तुम्ही त्याला 5 सेंटीमीटर अंतरावर टाकलं म्हणजे एक्स आहे 5 सेंटीमीटर. डिशचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिला आपल्याला 2 × 10⁻⁴ kg/m² आणि नंतरची फ्रिक्वेन्सी आपल्याला विचारलेली आहे. ठीक आहे, मग आता आपण त्याला कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमनुसार सोडूया. इनिशियली ओनली डिश रोटेट्स सो द इनिशियल अँग्युलर मोमेंटम इज, फक्त डिश फिरत आहे त्यामुळे फक्त डिशचा अँग्युलर मोमेंटम असेल इनिशियल अँग्युलर मोमेंटम म्हणजे L1 इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिश इंटू अँग्युलर वेलोसिटी ऑफ डिश म्हणजेच
मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिश आहे 2 × 10⁻⁴ आणि ω1 म्हणजेच 2πn1. सो 4 × 10⁻⁴, हा 2 × 2 म्हणजेच 4 × 10⁻⁴, पायची व्हॅल्यू 3.142 आणि n1 आहे 100 RPM. ही झाली इनिशियल अँग्युलर मोमेंटम. आता नंतर काय करतो आपण, त्या फिरणाऱ्या डिशवर बॉब टाकतोय. ठीक आहे, हा बॉब टाकला आपण तिथे, वॅक्सचा बॉब की जो 5 सेंटीमीटर अंतरावर चिटकला आहे आणि तो त्या डिशच्या सोबत फिरतोय. वेन द बॉब ऑफ वॅक्स स्टिक्स टू इट सो दॅट फायनल अँग्युलर मोमेंटम बिकम्स. तर फायनल अँग्युलर मोमेंटम किती असेल, तर टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू अँग्युलर वेलॉसिटी त्यावेळेसची. टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे कोणाकोणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यावा लागेल, डिशचा आणि त्या बॉबचा. मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिश प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉब इंटू अँग्युलर वेलॉसिटी ऑफ रोटेशन. समजा ω2 या अँग्युलर वेलॉसिटी ती फिरत आहे. डिशचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, 2 × 10⁻⁴. आता या बॉबचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढसाल, तर बॉब म्हणजेच एक मास की जे 5 सेंटीमीटर अंतरावरनं फिरतं आहे ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती. म्हणजे फॉर्म्युला काय असेल, मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर, म्हणजे mr² हा फॉर्म्युला घ्यावा लागेल इंटू ω2. सो 2 × 10⁻⁴ प्लस m, मास त्याचा 20 ग्रॅम आहे म्हणजे 0.020 किलोग्रॅम आणि रेडियस आहे 5 सेंटीमीटर म्हणजे 0.05चा स्क्वेअर म्हणजे 0.0025 इंटू ω2 म्हणजेच 2π. ही झाली त्याची नंतरची अँग्युलर मोमेंटम. बॉब टाकल्यानंतर त्या फिरणाऱ्या डिशची अँग्युलर मोमेंटम एवढी झाली. पुन्हा ॲज नो टॉर्क इज अप्लाइड सो युझिंग प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम L1 = L2. व्हॅल्यूज पुटअप केल्या मी आणि सॉल्व अर्धवटच केलं आहे, मुद्दाम अर्धवट सॉल्व केलं आहे. N2ची जी व्हॅल्यू येईल ती तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये टाकायची आहे. पाहू किती जण टाकतात, तर जेवढे विद्यार्थी सोडवतील तेवढे नक्कीच टाकणार आहेत, कारण की त्याचं पूर्ण त्या मुलांचं सगळ्यांचं नाव पूर्ण ऑल महाराष्ट्र फिरतं. कारण की व्हिडिओ हे फक्त महाराष्ट्रातले विद्यार्थीच नाही बघत आहेत माझे, काही आउट ऑफ महाराष्ट्र आउट ऑफ इंडिया पण बघतायत. त्यामुळे तुमचं नाव तिथपर्यंत पण जाईल. त्यामुळे तुमचा ॲन्सर बरोबर शोधा आणि N2ची व्हॅल्यू कॉमेंट बॉक्समध्ये टाका. कॉमेंट पुष्कळ जणं वाचतात हे तुम्हाला पण माहिती आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज एक्झाम्पल नंबर 10 विच इज टेकन फ्रॉम टेक्स्ट बुक आणि टेक्स्ट बुकमधलं एक्झरसाइज 21वा एक्झाम्पल ते आहे. अ फ्लाय व्हील यूज टू प्रिपेअर earthenware pot is set into rotation at 100 RPM. म्हणजे कुंभाराचं जे जातं म्हणतो आपण त्याला, किंवा कुंभाराचं जे चाक असतं ते फिरतं आहे आणि त्याची फ्रिक्वेन्सी किती 100 RPM. त्याच्यावर तो मातीची भांडे बनवतो की नाही, तर ते फिरत आहे 100 RPM या फ्रिक्वेन्सीनी. इट इज इन द फॉर्म ऑफ डिश ऑफ मास 10 किलोग्रॅम. 10 किलोग्रॅम त्याचं मास आहे आणि रेडियस 0.4 मीटर आहे. अ लंप ऑफ क्ले टू बी टेकन इक्वॅलंट टू पार्टिकल. आता लंप ऑफ क्ले म्हणजे मातीचा गोळा आपण त्या फिरणाऱ्या व्हीलवर टाकला आणि त्याच्यापासून आपण भांडं बनवतो ना, पण तो लंप ऑफ क्ले पार्टिकल म्हणून घ्यायचा आहे आपल्याला. ऑफ मास 1.6 किलोग्रॅम फॉल्स ऑन इट अँड अधेस टू इट ॲट अ सर्टन डिस्टन्स एक्स. तो मातीचा गोळा बरोबर सेंटरला नाही टाकला, आपण थोडा बाजूला टाकला आहे. ॲट अ सर्टन डिस्टन्स एक्स, सर्टन डिस्टन्स एक्सवर तो चिटकला. कॅल्क्युलेट एक्स इफ व्हील नाव रोटेट्स ॲट 180 RPM. तर ते एक्स तुम्हाला शोधायचं आहे जर त्या फिरणाऱ्या व्हीलची फ्रिक्वेन्सी 80 RPM झाली तर. पहिले 100 RPM होती, आता ती 80 RPM होणार आहे. टेक्स्टबुकमधलं एक्झरसाइजमधलं 21वा हे एक्झाम्पल आहे. पहिली फ्रिक्वेन्सी 100 RPM आहे. त्या फिरणाऱ्या व्हीलचं मास 10 किलोग्रॅम आहे, त्याची रेडियस 0.4 मीटर आहे. नंतर आपण 1.6 किलोग्रॅमचा क्ले त्याच्यावर टाकला एक्स एवढ्या अंतरावर सेंटरपासनं आणि नंतरची फ्रिक्वेन्सी 80 RPM झाली. तर हा एक्स किती असेल ते आपल्याला शोधायचं आहे. सो इनिशियली ओनली व्हील रोटेट्स, सो इनिशियल अँग्युलर मोमेंटम इज L1 = मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ व्हील इंटू इट्स अँग्युलर वेलॉसिटी. सो I × 2πn1. आता व्हील आहे म्हणजे डिश आहे, तुम्हाला व्हीलचं मास आणि रेडियस दिलेली आहे म्हणून आयच्या ऐवजी मी घेतलं mr²/2. कारण की डिशचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ ट्रान्सफर्स ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर इज mr²/2. म्हणून आयच्या ऐवजी mr²/2 घेतलं इंटू 2πn1. n1 म्हणजे ते फिरणाऱ्या व्हीलची फ्रिक्वेन्सी. नंतर त्या फिरणाऱ्या व्हीलवर आपण तो क्ले टाकला. सो व्हेन लंप ऑफ क्ले इज पुट ऑन द व्हील द अँग्युलर मोमेंटम बिकम्स. द अँग्युलर मोमेंटम किती व्हील, तर टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू अँग्युलर वेलॉसिटी. टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे कोणाकोणाचा, त्या व्हीलचा आणि त्या क्लेचा. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ व्हील प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ क्ले इंटू ω2. व्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे mr²/2 आणि क्लेचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे त्याचा मास इंटू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे mx².
एक्स एवढ्या अंतरावर आपण तो क्ले टाकला आहे सेंटरपासनं, ते एक्स आपल्याला शोधायचं आहे आणि ओमेगा 2च्या ऐवजी 2π×, बरोबर आलं लक्षात. नंतरची अँग्युलर मोमेंटम म्हणजे जेव्हा तुम्ही तो क्ले त्या फिरणाऱ्या व्हीलवर टाकसाल थोड्या अंतरावर, सेंटरमध्ये नाही तर थोड्या अंतरावर, तर तेव्हाचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल mr² + mx², आणि तेव्हाची फ्रिक्वेन्सी काहीतरी बदललेली असेल, ती असेल n2 म्हणजेच 2π×. आता हा क्ले टाकताना कोणताच टॉर्क आपण अप्लाय केलेला नाही आहे, म्हणून ॲज नो एक्सटर्नल टॉर्क इज अप्लाइड, सो युझिंग कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, म्हणजे इनिशियल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू फायनल अँग्युलर मोमेंटम. L1 आहे mr² × 2πn1 आणि L2 आहे mr² + mx² × 2πn2. 2π कॅन्सल. याला सॉल्व केलं बघा, हा झाला 1.6/2 mx², 100 म्हणजे झालं 16 × 10 म्हणजे 160, 160/160 म्हणजे झालं 1. सो 1 = 1.6/2 + mx². सो 1 - 0.8, याची व्हॅल्यू 0.8 येते, हे इकडे ट्रान्सफर केला. सो 1 - 0.8 = mx² म्हणजे 0.2/0.2. हा एमची व्हॅल्यू 1.6, सो 0.2/1.6 = x², म्हणजेच 1/8, आणि x म्हणजेच 1/√8. सो लंप इज ॲट अ डिस्टन्स 1/√8 मीटर फ्रॉम द सेंटर. एक्सची व्हॅल्यू 1/√8 आली, म्हणजेच काय तर त्या लंपचं अंतर सेंटरपासनं तेवढं आपल्याला मिळालं. आणि तेच आपल्याला विचारलं होतं किती अंतरावर तो लंप टाकला, तर त्यावेळेस फ्रिक्वेन्सी बदललेली असेल, म्हणून किती झालेली असेल फ्रिक्वेन्सी, ती 80 झालेली असेल. पहिले 100 होती, ती 80 होईल, एवढ्या अंतरावर लंप तो टाकला तर. याच टाईपवर क्वेश्चन बँकमधलं दुसरं एक्झाम्पल, त्यामुळे किती महत्त्वाचा टाईप आहे तुमच्या लक्षात आलं असेल. अ फ्लाय व्हील ऑफ मास 8 किलोग्रॅम अँड रेडियस 10 सेंटीमीटर रोटेट्स विथ अ युनिफॉर्म अँग्युलर स्पीड ऑफ 5 radian/second अबाउट इट्स ॲक्सिस ऑफ रोटेशन. एक फ्लाय व्हील आहे की ज्याचा मास 8 किलोग्रॅम आहे, रेडियस 10 सेंटीमीटर आहे, रोटेट्स विथ अ युनिफॉर्म अँग्युलर स्पीड ऑफ 5 radian/second. ठीक आहे, या अँग्युलर वेलॉसिटीने ते फ्लाय व्हील फिरत आहे. इट इज सब्जेक्टेड टू अन ॲक्सलरेटिंग टॉर्क ऑफ 0.01 Nm. आपण मात्र टॉर्क अप्लाय केला आता या फिरणाऱ्या व्हीलवर 0.01 Nm ॲक्सलरेटिंग टॉर्क, म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी वाढणार आहे. फॉर 10 सेकंद, 10 सेकंदासाठी हा टॉर्क आपण अप्लाय केला आहे. कॅल्क्युलेट द चेंज इन इट्स अँग्युलर मोमेंटम अँड चेंज इन इट्स कायनेटिक एनर्जी. तर अँग्युलर मोमेंटम कितीनी बदलेल आणि कायनेटिक एनर्जी कितीनी बदलेल. आता हे कॉन्झर्वेशनवरचं एक्झाम्पल नाही आहे, चेंजवरचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, बघा आता काय म्हटलं आहे, तर त्या व्हीलचं मास आहे 8 किलोग्रॅम, रेडियस आहे 0.1 मीटर, अँग्युलर वेलॉसिटी 5 radian/second आहे. आपण टॉर्क अप्लाय केला 0.01 Nm, किती वेळासाठी, 10 सेकंदसाठी. तर चेंज इन अँग्युलर मोमेंटम किती म्हणजे ΔL किती काढायचं आहे, आणि चेंज इन कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन पण आपल्याला शोधायचं आहे. सो द फायनल अँग्युलर वेलॉसिटी आफ्टर टाइम 10 सेकंद. तर कायनेमॅटिकल इक्वेशन वापरला आपण, ω2 = ω1 + αt. ω1 5 आहे, अल्फा म्हणजेच T/I टाइम्स स्मॉल t. सो 5, टॉर्क आहे 0.01, I म्हणजेच त्या फील्डचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे mr² × टाईम. सो 5 + 0.01, हा 2 वर गेला, × 2 mr², m आहे 8 आणि r² झाला 0.01, × टाईम आहे 10. सो इट इज 5 + 0.2 upon 0.08. सो 5 + 2.5 म्हणजे ते झालं 7.5 radian/second. म्हणजे 10 सेकंदानंतर त्याची फायनल अँग्युलर वेलॉसिटी झालेली असेल 7.5 radian/second. आता ठीक आहे, इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी माहिती आहे आपल्याला, फायनल अँग्युलर वेलॉसिटी माहिती आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला त्या बॉडीचा माहिती आहे. तर चेंज इन अँग्युलर मोमेंटम काढता येईल. चेंज इन अँग्युलर मोमेंटमसाठी फॉर्म्युला काय, फायनल अँग्युलर मोमेंटम मायनस इनिशियल अँग्युलर मोमेंटम. सो I इन ब्रॅकेट ω2 - ω1, I म्हणजे mr²/2 इन ब्रॅकेट ω2 - ω1, m म्हणजे 8, r² म्हणजे 0.01 अपॉन 2 इन ब्रॅकेट ω2 इज 7.5, ω1 इज 5. सो इट बिकम्स 0.1 kg/m²/second. म्हणजे चेंज इन अँग्युलर मोमेंटम आपल्याला मिळाली 0.1 kg/m²/second. आता चेंज इन कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन पण काढायची आहे. मग कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनचा फॉर्म्युला काय असतो, ½ I ω². सो ½ I ω2² ही झाली फायनल कायनेटिक एनर्जी.
हाफ आय ओमेगा 1 स्क्वेअर ही झाली इनिशियल कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन. दोघांचा चेंज काढायचा आहे. सो हाफ आय ओमेगा 2 स्क्वेअर मायनस ओमेगा 1 स्क्वेअर. हाफ आय म्हणजे mr स्क्वेअर बाय 2 ओमेगा 2. एक मिनिट. So the change in kinetic energy of rotation is half I omega 2 square minus omega 1 square. बरोबर आहे. So half I means mr square by 2 omega 2 square minus omega 1 square. So 8 m ची व्हॅल्यू 8, r स्क्वेअर म्हणजे 0.01, 2 into 2 म्हणजेच 4. ओमेगा 2 स्क्वेअर येतो 56.25, ओमेगा 1 स्क्वेअर येतो 25. दोघांचं सबट्रॅक्शन केलं, सबट्रॅक्शन आलं 31.25. So 0.08 divided by 4 into 31.25. So it is 2.5 divided by 4. So it is 0.625 joules. असं त्याचा आन्सर आपल्याला मिळतं. असे वेगवेगळे प्रकारचे एक्झाम्पल्स कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमवर आणि अँग्युलर मोमेंटमवर आपण बघितलेत.